माध्यम बनून आलेले आहेत त्यांची जीवन पूर्ण त्यांची आखलेली जाते. त्याचा पाया भक्कम करणे हे फक्त पाल्य म्हणून आपल्याला करायचं. मग पाल्य म्हणून तुम्ही शिक्षकांचे सुद्धा पाल्यच असतात आणि घरी आई वडिलांचे देखील. त्याचसोबत मी सांगेन समाज म्हणून सुद्धा आपलं एक कर्तृत्व गाजवण्यासाठी एका पाल्याची जडणघडण म्हणून खूप छोटीशी पायरी ही 1ली ते 4थीची आहे. पण तो जर कोणत्याही घराचा पाया भक्कम असेल तर ते घर नक्की खूप जास्त दिवस टिकतं. जसं मुळं जास्त रोवली झाली तर झाड खूप फुगवतं, तसंच आपलं हे साधारण बालवाडी ते 4थी हे शिक्षण तुम्हाला पण आठवत असेल. तुमच्या शाळांचे वय साधारणतः 1ली ते 4थी बागडण्याचं असतं. 5वी ते 10वी हे शिक्षण घेण्याचं म्हणजे खूप काही स्रोत निर्माण होतात आणि त्याच्यानंतर मग व्यावसायिक शिक्षण चालू. जो बेस आहे तो 1ली ते 4थी पर्यंत असतो. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या. एक सगळ्यात मेन असतं त्यांची शारीरिक वाढ एकदम फोफाटली असते, फास्ट वाढतं. आपल्याला वाटतं आत्ता 2 महिन्यापूर्वी बघितला आता ड्रेस बसत होता, आता बसत नाहीये. बऱ्याचदा शैक्षणिक वाढीबरोबर आरोग्यविषयक वाढ आपण लक्षात घेतली जाते. आरोग्य म्हणजे काय? मानसिक, त्यानंतर शारीरिक, भावनिक आणि त्याच्यानंतर काय येतं ते सामाजिक. जर तुमचं प्रत्येक आरोग्य सुधारायचं असेल तर प्रत्येक दृष्टीनं तुम्ही पावलं उचलायला हवी. मग ती शाळांतर्फे असू दे, समाजातर्फे असू दे आणि छोटा स्केल म्हणता येईल तुमचं कुटुंब. प्रत्येक कुटुंबाकडे 1-2 जेवढी मुलं आहेत त्या प्रत्येकाचं आरोग्य सुधारायला आपल्याला वाव देवानं दिल्या. देवाचीच किमया म्हणायची ना आपल्या पोटी आलेल्या आहेत हे छान चिमणे. आपल्याला जेव्हा पण असं वाटतं की लहान मुलांना आपण काही खाऊ द्यायला पाहिजे तर तेव्हा काय करावं हे बऱ्याचदा सुचत नाही. सध्या मी पण